नमस्कार, मी सचिन फत्तेपुरे. शेती आधुनिक तंत्र या चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण पाहणार आहोत आपले मुख्य पीक सोयाबीन आणि तूर हे दोन्ही मिक्स पिके आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल आणि चांगले उत्पन्न कसे घेता येईल. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण मुख्य पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जातो आणि तुरीचं उत्पन्न आपल्याला खूप कमी प्रमाणात येतं. त्यामुळे आपल्याला काय सुधारणा करावी लागेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्या दोन पिकातला अंतर बदलणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की अंतर हा व्यवस्थित भेटत नसल्यामुळे त्याला सूर्यप्रकाश, हवा ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित भेटत नाहीत. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, ज्यावेळेस आपण सोयाबीन तूरची पेरणी करतो त्यावेळेस जी तुरीची लाईन आहे त्या बाजूच्या सोयाबीनच्या उजव्या साईडची एक लाईन आणि डाव्या साईडची एक लाईन हे आपण बंद केलं पाहिजे, किंवा जे आपलं ट्रॅक्टर असतं पेरण्याचं त्याचं एक नळा बंद केला पाहिजे, जेणेकरून आपल्या तुरीच्या दोन ओळीच्या बाजूला एक सोयाबीनची ओळ गॅप झाली पाहिजे, म्हणजे सोयाबीनची ओळ पेरायची नाहीये. त्यामुळे काय होईल, आपला अंतर हा तुरीसाठी व्यवस्थित राहील. आणि त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जे तुरीची ओळ घ्यायची आपल्याला ती कमीत कमी 8 फुटावरती एक घ्यायची आहे. त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला जी सुरुवातीला सोयाबीनमध्ये तूर जी आहे ती सोयाबीन खूप जोमाने वाढतं आणि सोयाबीन जोमाने वाढल्यामुळं तूर ही आपली त्या सोयाबीनमध्ये दबली जाते. तो प्रादुर्भाव आपल्याला होणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला ओळीतलं अंतर सोडल्यामुळं सूर्यप्रकाश, हवा एकदम मोकळी राहील आणि आपल्याला ज्यावेळेस सोयाबीनला सुद्धा फुलं लागतात त्यावेळेस त्या फुलांना व्यवस्थित हवा लागल्यामुळे शेंगा हे चांगल्या पद्धतीनं तयार होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे करत असताना आपण ज्यावेळेस अंतर्मशागत करतो किंवा आपण धुंडे मारतो त्यावेळेस आपल्याला काय करायचंय की धुंडे मारत असताना आपल्याला त्या धुंड्याला दोरी बांधायची आहे आणि धुंड्याला दोरी बांधून आपल्याला ते धुंड बांधायचं, म्हणजे धुंडे मारायचे आहेत. म्हणजे काय होईल की एक बेड तयार होईल त्या तुरीच्या बुडाला, एक चांगल्या पद्धतीने बेड तयार होईल. म्हणजे त्या बेडमुळे काय होईल की पाऊस जरी मोठा पडला तरी तिथे पाणी साचून राहणार नाही आणि बेड केल्यामुळे ही मुळा हे त्यांच्या चांगल्या पोषक होतील आणि पाट्यामुळ्यांची वाढ ही चांगली जोमाने होईल आणि जास्त संख्येने होईल. आणि जे नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठी असतात सोयाबीनच्या मुळाला, ते नत्र स्थिरीकरण आणखीन मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीनं होईल. त्यामुळे आपल्याला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला तूर लागवड करत असताना हे टोकन पद्धतीने केलं तर अतिउत्तम, म्हणजे बियाण्याचा खर्च ही कमी होईल आणि टोकन केल्यामुळे आपल्याला झाडे एकदम चांगल्या जोमाने आणि चांगली अंतराचा डिस्टन्स भेटल्यामुळे त्याचं बूड सुद्धा मोठं होईल आणि शेंगा सुद्धा भरपूर लागतील. त्यामुळे होता येईल तेवढं आपण 1.5 ते 2 फुटाला हे तुरीचे 2 दाणे आपल्याला लागवड करायचे आहेत. आणि जर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रादुर्भाव काय होतो की तूर ही उमलण्याचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तुरीचं उत्पन्न घटत आहे. तर त्या तूर उमळू नये म्हणून आपण पहिला तर बाग आपण त्याला बेड पद्धत केलेलीच आहे, किंवा आपल्या धुंड्याला दोरी बांधून तर आपण त्याला माती लावणारच आहोत. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं एक मरीपासून संरक्षण होईल, म्हणजे जास्त पाणी पडला तर ते पाणी निचरा होऊन जाईल. दुसरी गोष्ट, आपल्याला तुरीला जास्त पाऊस होत असेल तर ट्रायकोडर्मा हे आपल्याला बुरशीनाशक नोजल काढून खाली ड्रिंचिंग करायची आहे. म्हणजे काय होईल, ट्रायकोडर्मा आपण ड्रिंचिंग केल्यामुळे जे आपल्या जमिनीमध्ये फ्युजेरियम बुरशी असेल ती फ्युजेरियम बुरशी ही कव्हर होईल. किंवा आपण जे खताचा डोस देतो त्यावेळेस त्या तुरीच्या लाईनमध्ये आपण जर लिंबोळी पेंट जरी टाकली तर त्या कडवटपणामुळे सुद्धा बुरशी येण्याचा प्रादुर्भाव हा कमी होतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं की तुरीला जर आपण कटिंग करत गेलो की कमीत कमी 3 जर तुरीच्या कटिंग जर केल्या आपण, म्हणजे पहिली कटिंग जी आहे ती 1 महिन्यानंतर, दुसरी कटिंग त्यानंतर 20 ते 25 दिवसानंतर आणि तिसरी कटिंग त्यानंतर 20 ते 25 दिवसानंतर, अशा टप्प्याटप्प्याने जर आपण 3 ते 4 कटिंग केल्या तर काय होईल, झाड एकदम तुम्हाला मोठा डेरा केलेला दिसेल आणि त्याला फांद्या फुलांची संख्या ही जास्त प्रमाणात राहील. त्यामुळे कटिंग करणं सुद्धा तुरीचं एक खूप महत्त्वाची आणि काळाची गरज आहे. शेतकरी मित्रांनो, याबरोबरच आपण जर पाहिलं तर तुरीमध्ये जे महत्त्वाचं म्हणजे ते असतात फवारण्या, तर ते आपण वेळोवेळी त्याच्या पद्धतीनं आपण ते फवारण्या संपर्क करून करायचे आहेत. आणि याच्यानंतर जर तुम्हाला कुठली अडचण भासत असेल तुरीमध्ये तर माझ्याशी संपर्क करा. माझा मोबाईल नंबर आहे 90 11 11 45 66. शेतकरी मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि साईडचे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. शेती आधुनिक तंत्र